नमस्कार मंडळी, मी सुमुख तोरो. मी सुमुख फिल्म्स अँड कास्टिंग तर्फे घेऊन आलो आहे आमची लेटेस्ट फिल्म लक्ष्मी शॉर्ट फिल्म आहे. आणि आज आपण आलो आहोत 8व्या अण्णा भाऊ साठे फिल्म फेस्टिवल येथे पुणे येथे. तर जाणून घेऊया आपण प्रत्येक ऍक्टर्सचं आणि ऑडियन्सचं पब्लिक रिव्ह्यू की लक्ष्मी शॉर्ट फिल्म ही कशी वाटली आहे. डिरेक्टेड बाय शाहनवाज शेख, प्रोड्यूस बाय M&M क्रिएटिव्ह मिस्टर नितीन चंदन. आणि आता आपण एक एक ऍक्टर्सला बोलूया, ऑडियन्सला बोलूया आणि त्यांचा आपण रिव्ह्यू घेऊ. नमस्कार. आपली लक्ष्मी फिल्म राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे, याचा मला फार आनंद होत आहे. आणि या फिल्मसाठी माझं कास्टिंग झालं, याचा पण मला खूप आनंद होतो. त्यासाठी डायरेक्शन शहनवाज सर आणि त्यांची टीम आणि सर्व कलाकारांचे अभिनंदन. आणि मी पहिल्यांदाच या फिल्ममध्ये काम केलेलं आहे. मी आतापर्यंत नाटकामध्ये काम केलं, पण मी फिल्ममध्ये पहिल्यांदाच काम केलं होतं. मला याचा फार आनंद होत आहे. थँक्यू. थँक्यू. नमस्कार, मी प्रफुल्ल कुलकर्णी. लक्ष्मी पाहण्यासाठी आलो तुम्ही आज. उत्तम सिनेमा, उत्तम कथा, उत्तम दिग्दर्शन, लोकेशन खूप छान निवडले होते. विशेषतः जे खास सासूनीच्या रोल केलेला आहे आसावरी कुलकर्णींनी, तो अप्रतिम आहे. म्हणजे दुसरी ललिता पवार मी म्हणतो ना, तिला म्हटलं मी की तुझ्या पद अजून लग्नाचं बाकी म्हटलं, अजून असं करू नकोस तू. आणि खूप छान. आणि प्रत्येक पात्र हे अगदी सजीव झालं. म्हणजे लक्ष्मी खरंच लक्ष्मी अगदी दीन दयनीय, तिच्या हावभाव अगदी म्हणजे आपलं हृदय म्हणजे पिवटून गेलं त्यामुळं. आणि सगळे पात्र चांगले. आणि तो संदेश जो शेवटी दिला गेला त्या पोलीस मॅडमनी, तो संदेश विचार करण्यासारखा आहे. त्यावरती कायदा व्हायलाच पाहिजे. आणि ही जागृती, दुर्दैव असं की 2026 मध्ये आपण आता जातोय, पण अजूनही आपल्यामध्ये ही जागृती येत नाही. हे फार वाईट आहे. या सिनेमामुळे लोकात ही जागृती येईल अशी मी अपेक्षा करतो. सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. नमस्कार. आज आमच्या पहिल्या चित्रपटाचं स्क्रीनिंग झालं अण्णाभाऊ साठे 8व्या अण्णाभाऊ साठे फिल्म फेस्टिवलमध्ये. लक्ष्मी नावाची आमची फिल्म आहे. त्याचं दिग्दर्शन केलं शाहनवाज शेख आणि प्रोड्युसर आहेत नितीन चंदन सर. पण या फिल्ममध्ये आम्हाला येण्यापूर्वी ज्यांनी कास्ट केलं तो हा आमचा सुमुख. प्रत्येक पात्राला पारखून ओळखून घेऊन कशा पद्धतीने कास्टिंग करायचं असतं हे सुमुखला चांगलं माहिती आहे. आणि त्याच्या हिशोबाने त्यांनी आम्हाला कास्ट केलं. मला त्यांनी सांगितलेलं होतं की सर, सीन्स खूप सुंदर आहेत, स्टोरी रिअल आहे आणि तुम्ही खरंच याच्यामध्ये ऍक्ट करा. आणि जसं आम्ही ते रिहर्सलमध्ये घुसत गेलो, त्या कास्टिंग झालं, रिहर्सल सुरू झाले, त्यानंतर असं झालं की आम्हाला ती फिल्म वाटली नाही तर ती घटना आमच्या अवतीभोवती फिरतीये असं जाणीव झालं. आणि आम्ही टोटली त्या स्क्रिप्टमध्ये इन्व्हॉल्व्ह झालो ओरिजिनल कॅरेक्टर्स म्हणून. आणि मग जो काही अनुभव आला, जे काही 4-5 दिवस आम्ही पुरंदरच्या पाठीमागे एक खराडवाडी म्हणून गाव आहे, तर त्या ठिकाणी आमचं शूट झालं होतं. तर प्रत्येक सकाळी उजाडल्यापासून ते संध्याकाळी पॅकअप होस्तपर्यंत जेवढे म्हणून सीन्स आम्ही करायचो त्याच्यामध्ये आम्ही टोटली इन्व्हॉल्व्ह झालो. आणि आज ज्यावेळेस आम्ही आमच्या फिल्मचं स्क्रीनिंग पाहिलं तर तो अनुभव आमच्यासाठी खूप सुंदर होता. आम्ही पुन्हा त्या 4-5 महिन्यापूर्वीच्या आठवणींमध्ये गेलो. पण पडद्यावर ज्यावेळेस आपण पाहतो, प्रत्यक्षात शूट करणं आणि पडद्यावर ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी आपल्या डोळ्यासमोरून निघून जातात. डोळे भरून आले. मी आता काही जणांशी बोलत होतो तर बऱ्याच जणांनी सांगितलं की हा विषय पब्लिक पर्यंत पोहोचणं खूप गरजेचं होतं. तर ही जी काही टीमनी मेहनत घेतलेली आहे, लक्ष्मीच्या टीमनी, सुमुख, चंदन सर, शाहनवाज सर, नितीन सर परत, आणि मला वाटतं बरेच जण आहेत टीम मधले आपले. आणि ह्या सगळ्यांचं जे काही फल येतं ना बाहेर, त्याला आपण म्हणतो की एक पॉझिटिव्हिटी जी बाहेर येते ती आमची या लक्ष्मीच्या माध्यमातून सगळ्या आल्या. आणि आम्हाला आज खूप आनंद झालेला आहे, कारण आम्ही अभिनय केलेला प्रत्येक सीन जो आहे तो आम्हाला या पडद्यावर बघायला मिळाला. आणि या फिल्मला आम्हाला अजून यश मिळत राहावं, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आमची फिल्मचं स्क्रीनिंग व्हावं, याच आमच्या सर्व कलाकारांकडनं हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. आणि पुन्हा एकदा सर्व रसिक मायबापांचे धन्यवाद की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या या स्क्रीनिंगसाठी हजेरी लावली. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, माझं नाव यश धीरज बिडवे
आणि लक्ष्मी पिक्चरमध्ये लक्ष्मी मूवीमध्ये माझ्या वडिलांनी काम केलं आहे, धीरज बिडवे. आणि ओव्हरऑल कन्सेप्ट जी मूवीची होती किंवा आजच्या काळात सुद्धा ते जी आहे किंवा नुसतं मुलींवरतीच ब्लेम केला तो कन्सेप्ट सरांनी खूप चांगल्या प्रकारे ती दाखवलेली आहे. आणि एक मोटिवेशनल एक ऑपॉर्च्युनिटी म्हणू शकतो आपण, एक समोरच्या व्यक्तीसाठी पण, किंवा आपला जो पॉईंट ऑफ व्ह्यू असतो प्रत्येक वेळेस, किंवा फक्त मुली फक्त नेगेटिव्ह असते त्या गोष्टीमध्ये, किंवा तुम्ही जन्म देताना फक्त मुलींमध्ये प्रॉब्लेम असतो, नाही तर मुलांमध्ये सुद्धा असू शकतो. तो सिटीमध्ये सुद्धा ऍप्लिकेबल आहे तो इश्यू. पण तो सरांनी खूप चांगला पॉईंट प्रेझेंट केला. आणि ऍक्टिंग प्रत्येकाची खूप चांगली होती. आणि माझ्या वडिलांचा असल्यामुळे मला तो फर्स्ट टाइम त्यांना मी ऑन स्क्रीन पाहिल्यामुळे ते खूप मला चांगलं वाटलं. आणि सरांचं डायरेक्शन पण खूप चांगलं होतं, प्रेझेंटेशन वाईज सुद्धा. आणि खूप चांगला मूवी आहे. थँक्यू सो मच. माझं नाव गिरीजा अहिवळे आणि पूर्ण फिल्म बघितल्यानंतर इतकं सुंदर वाटलं, म्हणजे समाजापर्यंत एखादी गोष्ट जी पोहोचत नाही तर ह्या थ्रू ती इतकी पटकन पोहोचते. आपण नेहमी म्हणतो की मूवीज थ्रू बऱ्याच गोष्टी समजतात आणि ते समजणं खूप गरजेचं आहे. हा खूप महत्त्वाचा विषय होता. आपण म्हणतो की बऱ्याचदा काही गोष्टी मागे राहतात, समजत नाहीत, आणि ते ह्या थ्रू त्यांनी इतकं सुंदर दाखवलं. प्रत्येक कॅरेक्टरनी आपलं काम इतकं सुंदर केलं की त्याच्यातनं जाणवलं की किती ही गोष्ट गरजेची आहे आत्ताच्या स्टेटला. आणि नक्की ह्याच्यावरती विचार करायला हवाय समाजाने आणि त्याचे कायदेही निर्माण केले पाहिजेत असं मला वाटतं. थँक्यू. ज्योती अभ्यंकर माझं नाव. आसावरी मॅडमची मी मैत्रीण आहे आणि लक्ष्मीच्या सासूचं काम केलेलं आहे. खरं म्हणजे खूपच मस्त काम झालंय. तिच्या स्वभावाच्या एकदम विरुद्ध आहे. खूपच सुंदर आहे काम आणि एकूण सिनेमा पण खूप छान झालाय. सगळ्यांनी बघायला हवा, कारण सोशली महत्वाचा विषय आहे. सोशल अवेअरनेस. हो, सोशल अवेअरनेसचा खूपच छान विषय घेतलाय आणि मांडणी पण खूप छान झाली आहे. खूपच सुंदर. थँक्यू सो मच. नमस्कार, माझं नाव आलाप कुलकर्णी. मी आसावरी कुलकर्णींचा मुलगा आहे. आणि मी ऑनेस्टली ही शॉर्ट फिल्म पहिल्यांदा बघितली. मी याच्याबद्दल फक्त ऐकलेलं आहे इकडून, आणि सारखं लक्ष्मीचं आज आम्ही हे शूट झालं वगैरे वगैरे, तुमचं जे काही कामशेतलं शूटिंग सुरू होतं त्याच्या मी स्टोरीज ऐकलेल्या. पण मी पहिल्यांदा आज बघितला आणि ऑनेस्टली खूपच एक सरप्राइझिंग नरेशन होतं माझ्यासाठी. ज्या पद्धतीने एक थोडासा रियालिटी किती धक्कादायक असू शकते त्याच्या वरून थोडासा जो काही तो शॉक मिळालाय, त्याच्यातून मला 5 मिनिटं बाहेर पडायला लागली नक्कीच. पण जे टीमनी काम केलंय अत्यंत सुंदर काम केलंय. हा जो काही विषय अगदी महत्वाचा विषय आणि व्हेरी ग्लॅड की ह्या एका माध्यमातून आपण हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. सो जस्ट अख्ख्या टीमला कॉंग्रॅच्युलेशन. सगळ्यांनी उत्तम काम केलंय. आणि एक गोष्ट मी आता गमतीत म्हणत होतो की ही माझी आईच असल्यामुळे ही शॉर्ट फिल्म फक्त मी माझ्या बायकोला नाही दाखवणार आहे, बाकी सगळ्यांनी बघावी माझ्या बायकोनी सोडून. पण थँक्यू सो मच अख्ख्या टीमला कॉंग्रॅच्युलेशन आणि एक्सलंट. माझं नाव ऋषिकेश जाधव. मी सोमनाथ काबरेचा मित्र आहे. आणि लक्ष्मी मूवी हा खरंच खूप छान मूवी आहे. एका महिलेच्या आयुष्यात काही गोष्टी कशा पद्धतीने घडतात, तिचं आयुष्य पुरुषांपेक्षा खूप वेगळं आहे ते ह्या मूवीमध्ये दाखवलंय आणि ते मला खरंच खूप आवडलं. याच्यामध्ये जी नायिका आहे तिने अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि खरंच अशी हृदयस्पर्शी शॉर्ट फिल्म म्हणेल मी, कारण की ही अशी मूवी मी परत घरच्यांना दाखवायला काहीतरी बोलत रिस्क्रीन झाले. आपण एक स्पेशल स्क्रीनिंग पण अरेंज करूया. हो. आणि मला माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक महिलाने किंवा एका मुलीने ही मूवी नक्की बघितली पाहिजे आणि एस्पेशली तिच्या फॅमिली आणि एव्हरीवन. सो इट्स अ रिअली गुड मूवी. थँक्यू सो मच. नमस्कार, माझं नाव मकरंद कानडे. मी आसावरी कुलकर्णी आहे. ज्या सासूचं काम केलंय त्यांच्याबरोबर कॉलेजमध्ये एकत्र आम्ही शिकलोय. तर ते कॅरेक्टर खूपच छान त्यांनी निभावलंय. कारण मी तर असं म्हणेन की तिचा नॅचरल स्वभाव जसा नसताना सुद्धा ऑपोजिट कॅरेक्टर हे खूप सुंदर निभावलंय आणि ओव्हरऑल विषय सुद्धा खूप छान मांडलाय आणि चित्रीकरण सुद्धा छान झालेलं आहे. थँक्यू सो मच. माझं नाव व्यंकटेश यशवंत दाबके. मी धुळ्याहून आलेलो आहे. ह्या लक्ष्मी चित्रपट मला खूपच आवडला. सगळ्यांची कामं खूप चांगली झाली आहेत
महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचा एक विषय निवडला होता. ग्रामीण भागाच्या दृष्टीने काय, शहरी भागात सुद्धा अशा प्रकारे काही सोनारांना खूप मोठा त्रास होत असेल, त्या बिचारे कसं सहन करत असतील आणि त्याचा खरा दोष कोणावरती आहे हा या चित्रपटातून सगळ्यांना पाहायला मिळालेला आहे. खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सांगा. आणि माझं नाव स्नेहल धीरज बिडवे. पिक्चर सगळा चांगला झालेला आहे, सगळ्यांची कामं सुंदरच झालेली आहेत आणि ह्यातली कन्सेप्ट खूपच छान आहेत की जेणेकरून फक्त स्त्रीची न चाचणी करता दोघांचीही चाचणी केली पाहिजे. हा कन्सेप्ट खूपच आवडला. थँक्यू. ही सिया चौबे आहे माझ्याकडे माहिती. अच्छा. ही सिया चौबे हिने वन ऑफ द इम्पॉर्टंट रोल केलेला आहे या पिक्चर मध्ये. तर सिया, तुला कसं वाटलं पिक्चर मध्ये काम करून? सगळ्यात पहिले तुझं कसं कास्टिंग झालं ते सांग. माझं कास्टिंग खूप अचानक झालं होतं आणि मी पहिल्यांदा ऑडिशन दिलं. हो. यांच्या समोर पहिल्यांदा दिलं. मला माहिती पण नव्हतं ऑडिशन कसं असतं ते, आणि त्यातनं सिलेक्ट केलं आणि मला करेपर्यंत माहिती नव्हतं की मी काय करतेय पहिलं तर. आणि एक प्रेग्नेंट मुलीचा रोल केला मी, जो माझ्यासाठी खूप काय म्हणतात त्याला चॅलेंजिंग होतं हे, पण दिसतंय तर छान आणि त्यामुळे मी खूप खुश आहे. आणि ऍज अ असिस्टंट डिरेक्टर म्हणून पण पहिल्यांदा काम केलं मी त्यामध्ये, तर तोही अनुभव पहिलाच आणि खूप छान होता. सो थँक्यू. थँक्यू सो मच. दोष दिला जातो, बरोबर. पण हे एज्युकेट केलं पाहिजे आपण सर्वांना. आणि डॉक्टर्सची ही जबाबदारी आहे की जर कुठलं कपल त्यांच्या इथे आलं टेस्टिंगला तर दोघांचंही टेस्टिंग झालं पाहिजे आणि जे काय असेल ते फॅमिलीजला कळवलं पाहिजे. सो जस्ट की प्रेग्नन्सी मध्ये काय प्रॉब्लेम असेल तर फक्त लेडीज त्यासाठी म्हणतो ना आपण की जिम्मेदार नसतात. बरोबर. जे काय असेल ते क्लिअर असू शकतं. त्यावरती आजकाल उपाय आहेत, IVF आहे, अडॉप्शन आहे. सो आपण त्यांना दोष दिला नाही पाहिजे आणि एक फ्री माइंड ठेवून आपण वागलं पाहिजे. बरोबर. थँक्यू. आणि मूवी खूप छान होती. आमच्या लक्ष्मी मूवी मधले हे अतिशय खडूस सासूचा रोल केलेले, एकदम अपोजिट रोल केलेले आसावरी कुलकर्णी मॅडम, ज्यांचं भरभरून कौतुक होत आहे. सगळ्यांचंच कौतुक होत आहे, बट यांचं स्पेशली कौतुक. काहींचा असं रिव्ह्यू होते की अशी सासू कोणाला नको, स्पेशली यांच्या मुलाचा पण एक तसा रिव्ह्यू होता. आता तुम्हीच सांगा कसं झालं, कसा वाटला पिक्चर? मला स्वतःला मोठ्या पडद्यावर बघताना जो काही आनंद मिळालाय ना, मला तो शब्दात येत आहे. माझ्या आयुष्यातला हा पहिला अनुभव आहे. शाळा कॉलेजमध्ये नाटकं वगैरे केली होती, त्याच्यानंतर आता मी जेव्हा सेकंड इनिंग मध्ये काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करते, त्याच्यात सुमुखमुळे मला लक्ष्मीमध्ये सहभागी व्हायची संधी मिळाली. लीड रोल मिळाला. बऱ्यापैकी फुटेज खाल्लंय मी बरं का, आणि ते फुटेज खाताना माझ्या सुनेला भरपूर मारलंय वगैरे, शब्दांनी आणि हातांनी सुद्धा. खरोखरच माझ्या स्वभावाच्या विरुद्ध रोल होता हा, कारण मी अतिशय शांत, हसरी, समंजस आणि सगळ्यांना सामावून घेणारी बाई आहे. पण शहानवाज सर, आमचे दिग्दर्शक, यांनी जे काही ब्रीफिंग दिलं ना, त्यांनी मला हे सगळं छान करता आलेलं आहे. सो माझं जे काही कौतुक होत आहे त्याचं श्रेय त्यांना पण आहे. नितीन चंदन सर, निशांत सर, सुमुख सर यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभारी आहे. आणि आमचा क्रू, अख्खा क्रू आमची खरंच एक फॅमिली झालेली आहे आणि ही फॅमिली आता फेविकॉल का जोर झालेला आहे, कभी न टूटने वाला. त्यामुळे असे पुन्हा पुन्हा भेटत राहू. बरोबर ना सुमुख सर? येस येस, नक्की. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. सारिका सेठ यांची मुलगी आहे, जे पोलीस ऑफिसरचा रोल केलेला आहे. तुला कसं वाटलं पिक्चर? मला तुझ्या मम्मीचा रोल? मूवी खूप चांगली होती. मूवीचा कन्सेप्ट पण खूप चांगला होता आणि मम्मीचा रोल पण खूप चांगला होता. मम्मी अशी घरी वागते का एकदम स्ट्रिक्ट पोलीस ऑफिसर? नाही, बिलकुल नाही. एकदम ऑपोजिट आहे. हो. मग आता घाबरली का तू स्क्रीनवर बघताना? नाही, अशी जर समजा घरी झाली तर? होऊच शकत नाही असं. होऊच शकत नाही. एवढा कॉन्फिडन्स. चालेल, थँक्यू. किशोर निलेवड, आमच्या लक्ष्मी फिल्मचे मेन ऍक्टर, मेन हिरो. तर किशोर सर, कसा वाटला पिक्चर बघून? पिक्चर चांगलं झालेलं आहे आणि लोकांना पण आवडतोय, प्रतिसाद चांगला मिळतोय आणि सगळ्या टीमला आणि आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. हा आपला पहिलंच प्रेझेंटेशन आहे आणि याच्या पुढे आपण आता प्रत्येक फेस्टिवलला पाठवत राहूयात. तिथून लोकांचा रिस्पॉन्स आणि आपल्याला दाद मिळेल तसं आपण पुढे जाऊयात. नक्कीच. थँक्यू सो मच. अनुभव कसा होता शूटिंगच्या दरम्यान? शूटिंग दरम्यान अनुभव चांगला होता की टीम चांगली होती, कोर टीम चांगली होती, मुळात कॉपरेटिव्ह होती आणि गिव्ह अँड टेक व्हायची ऍक्टर सोबत, डिरेक्शन टीम सोबत. आणि सगळ्यात महत्वाचं की कास्टिंग, जे तुम्ही केलं कास्टिंग त्या संदर्भात, की
त्या पर्सनॅलिटीला जाणारा एक व्यक्ती प्रॉपर तर त्या हिशोबाने मला कास्टिंग खूप महत्वाची वाटते. जिथे मी योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचलो, त्यामुळे मला हे पात्र करता आलं आणि चांगलं वाटलं मला हे करून. कसं वाटतंय म्हणजे आता पब्लिक जर असं म्हणलंय की बाबा हा फारच रूढ व्यक्ती होता, बायकोला मारलं. आता काय चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी की चांगली एक काम पावती झालं, आहे. एक पावती. चांगलं काम झालंय म्हणून त्यांना वाटत आहे आणि ते बोलतायत. त्यांच्या मी पॉझिटिव्हली प्रतिक्रिया घेईन. Yes. चालेल, थँक्यू सो मच. Yes, ऑल द बेस्ट thank you. तुला फ्युचर साठी पण नवीन नवीन प्रोजेक्ट कर. येस All the थँक्यू. best. तुम्हाला पण शुभेच्छा. थँक्यू. आणि पुढे असेच कार्यक्रम होत राहू आणि वेगवेगळे प्रयोग करत राहू. येस, नक्की नक्की. तर हे आहेत आमच्या लक्ष्मी मधले मित्र. काय नाव कॅरेक्टरचं? अन्म्याचं कास्टिंग मस्त झालं होतं. तर सोमनाथ कांबळे नाव आहे यांचं. तर सोमनाथ, कसं वाटलं पिक्चर? बघायला गेलं तर मी सगळ्यात पहिलं थँक्स बोलेल सुमुख सर आणि शहानवाज सर. तुम्ही मला ही ऑफर दिली आणि मी तुमच्याकडं आल्यानंतर तुम्ही माझ्या कलेला बघितल्यानंतर जी तुम्ही माझ्याकडनं घेणाऱ्या गोष्टी आणि तुमच्याकडनं ज्या देणाऱ्या येणाऱ्या गोष्टी तुम्ही मला दिल्याबद्दल मी खरंच तुमचा आणि शहानवाज सरांचा मनापासून आभारी आहे. आय होप लक्ष्मी आम्ही केली नाही तर आम्ही लक्ष्मी जगलो. आणि लक्ष्मी जगताना खूप काही गोष्टी झाल्या त्यामध्ये. प्रत्यक्षात आम्ही रडलो त्या स्टेजला आणि आम्हाला लक्ष्मी प्रत्यक्षात आमच्याच घरात झालेली लक्ष्मी दिसलेली आहे. आणि थँक्स त्या लक्ष्मीसाठी तुम्ही आम्हाला सिलेक्ट केलं. मला छोटंसं गाव असताना पण एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला. खास करून माझे कास्टिंग डायरेक्टर सुमुख सर आणि त्यांची ऑल टीम थँक्स. मी एवढंच बोलेल कारण की खूप इमोशनल सीन आहेत त्यात. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. तर ही आहे आमच्या लक्ष्मीची लक्ष्मी, दक्षा. दक्षा, कसं वाटतंय स्वतःला मोठ्या पडद्यावर बघून? खूप म्हणजे मला तर इतका आनंद होतोय की मला ते शब्दामध्ये सांगता पण येत नाही. आणि फर्स्ट टाइम मी म्हणजे शॉर्ट फिल्म केली ती ऍज अ लीड, त्याच्यामुळे तर एकदम एक्साइट होते बघण्यासाठी. आणि बघितला आता आणखी बघितल्यानंतर नर्वस वाटतं. ओके, कशी जर्नी होती तुझी? जर्नी म्हणजे खूप हार्ड होती कारण डायरेक्टर सर जे होते त्यांनी ही जर्नी पाहिली होती, त्यांनी लिहिली आणि स्टोरी मला करायला एक असं चान्स दिला. त्यामुळे मी त्यांची आभारी आहे. आणि मेन म्हणजे सुमुख सर यांनी मला कास्ट केलं, सजेस्ट केलं की ही करू शकते. आणि यांनी पहिल्यांदा सांगितलं हा खूप चॅलेंजिंग रोल आहे, तू करू शकतेस, कर. आणि मला माझ्यावर एवढा विश्वास नव्हता, यांनी माझ्यावरती एवढा दाखवला. यासाठी धन्यवाद सर. हे आहेत बस रिअल पोलीस सारिका सेठ, ज्यांनी शेवटी एक डायलॉग होता ऍक्च्युली त्याच्यात, मेरी आवाज सुनो, बट तो नाही घेतला आम्ही. तर सारिका मॅडम, कसं वाटतंय स्वतःला मोठ्या पडद्यावरती बघून? लक्ष्मीचा कसा होता प्रवास, सांगा जरा. खरंच सुमुखचे आभार की त्यांनी मला कास्ट केलं ह्या रोलसाठी. ऍक्च्युली 27 वर्ष झाले पोलीस खात्यातच आहे, त्यामुळं म्हणजे एक माहिती होतं की काय प्रेझेंट करायचंय. पण त्याच्यात मला सुमुख सरांनी, शहानवाज सरांनी यांनी खूप मदत केली की तुम्हाला कसं ऍक्ट करायचं आहे त्याच्यात. आणि खूप छान चान्स दिला मला. एक फर्स्ट टाइम मी या फिल्ममध्ये स्वतःला मोठ्या पडद्यावर बघितलंय. त्यामुळे खरंच खूपच स्वप्नवत असल्यासारखं वाटलं, स्वप्नात असल्यासारखं. कारण की ऍक्टिंग हा माझा म्हणजे काय म्हणतात, माझं प्रोफेशन नाहीये. जे होतं ते रिअलच दाखवलंय मी, ऍक्टिंग अशी केलेलीच नाहीये. पण खरंच अनुभव खूप छान होता आणि मला स्वतःला मोठ्या पडद्यावर बघायला मला खूप छान वाटलं. खरंच हा लक्ष्मीचा प्रवास खरंच खूपच म्हणजे त्यात जसं म्हणलंय तसं अत्यंत धक्कादायक असा होता. फर्स्ट जो पार्ट होता तो फिल्मचा तो मी बघितला नव्हता ऍक्च्युली, फक्त मी वाचले होते स्क्रिप्ट, त्यामुळे मला अंदाज होता. पण आता मी ज्यावेळेस पडद्यावर तो बघितला त्यावेळेस खरंच म्हणजे डोळ्यातून पाणी आले आणि असं अंगावर शहारे येत होते की इतकं छान शूट केलेलं आहे, खूपच सुंदर. आणि सगळे कास्ट एवढे छान केले सुमुख, खरंच. आणि धन्यवाद, एवढा मोठा चान्स तुम्हाला दिला आणि माझ्यावर विश्वास ठेवला. थँक्यू सो मच. तर हे आहेत मिस्टर नितीन चंदन, M&M क्रिएटिव्हचे ओनर. जी लक्ष्मी फिल्म आहे, लक्ष्मी जर्नी आहे, तर या सरांमुळे ती कम्प्लीट झालेली आहे 100% म्हणता येईल. त्याच्यानंतर शहानवाज सर, मग आम्ही बाकीचे सगळे आलो आहोत.
बट ह्या दोन माणसांमुळे ही लक्ष्मी या जगात आली असं म्हणायला काही हरकत नाही. क्रेडिट गोज टू दिस मॅन. आज डिरेक्टर आपल्या सोबत आले नाहीयेत काही कारणास्तव, बट मी 10 वेळा सांगेल की क्रेडिट गोज टू दिस मॅन. बिकॉज ऑफ हिम ही लक्ष्मी घडली, आज या लेवल पर्यंत पोहोचली आहे. आणि आज प्रत्येक जण आपल्याला एक असला पॉझिटिव्ह रिव्ह्यू देत आहेत की स्पीचलेस. थँक्यू सो मच सर. तुम्हाला पर्सनली कसं वाटतं, तुमची जर्नी कशी होती या लक्ष्मीच्या बाबतीत? ही माझी पहिली शॉर्ट फिल्म आहे आणि ही मी आणि माझ्या मुलीने केली आहे, महिमा चंदन. महिमा, मी जेव्हा स्टोरी ऐकली तेव्हा असं वाटलं की फिल्म करावी आपण. आणि शाहनवाज रायटिंग, डायलॉग्स हे ऑसम होते, त्यामुळे आपण वाटलं. आणि त्यानंतर तुम्ही भेटले, त्याच्यामुळे तुम्ही जे कास्टिंगची सगळी कास्ट ती आपल्या फिल्मसाठी तुम्ही जे कास्ट आणली आहे, म्हणजे जे गेदर केली आहे ती ऑसम आहे. म्हणजे असं एक पण असं नाही की ज्याला आपण होऊ शकतो की एकाने पण चांगलं काम केलं नाही. पण हे जे पॉसिबल झालं आहे आज, ते सगळे टीम, हे सगळं म्हणायला की टीम वर्क आहे. आमचं काम आहे फक्त पैसे लावणं, बाकी सगळं काम तुमचं आहे. म्हणजे श्रेय सगळं तुम्हाला जातं, आम्ही लास्ट येतो. असं नाही, असं नसतं. फक्त अजय नसतं की तुमच्या सगळ्यांची मेहनत आहे आणि सगळ्यांनी हार्डवर्क एवढं केलंय की आय एम व्हेरी हॅपी विथ दिस फिल्म. आणि आपण असंच करत असंच पुढे जावं आणि असे आपले पुढचे प्रोजेक्ट आहेत त्यामध्ये आपण सगळ्यांनी परत एकत्र यावं. नक्कीच. आणि विल गो फॉर अदर फिल्म. नक्कीच, शुअर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. आणि सगळ्यांना मी आभारी की सगळ्यांनी म्हणजे मी हे पिक्चर साधारण 4-5 वेळा बघितली आहे, पण जेव्हा मी पिक्चर बघतो तेव्हा मला रडू येतं. आय डोंट नो वाय, पण नाही होत कंट्रोल मला. रियालिटी काइंड ऑफ दाखवलं. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर नितीन हंडे. मी आज इथे अण्णाभाऊ साठे फिल्म फेस्टिवल आलेलो आहे आणि लक्ष्मी नावाच्या शॉर्ट फिल्मचं मी आता पाहिलं, तर खूप छान वाटलं की अतिशय संवेदनशील विषयाची अतिशय चांगली मांडणी त्यामध्ये केलेली आहे. सर्व कलाकारांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे आणि मुख्य म्हणजे विषयाचं गांभीर्य कुठेही कमी न होऊन देता ही जे मांडलेलं आहे, तर हॅट्स ऑफ टू ऑल टीम. असं कुलकर्णी ज्यांनी सासूबाईचं काम केलेलं आहे, मी खास त्यांना पाहायला आलो होतो आणि त्यांच्याही पहिलंच मोठ्या पडद्यावर ते पहिल्यांदा दिसणार होत्या, त्यामुळे आमच्या सगळ्यांसाठी तो कौतुकाचा विषय होता. आणि छान वाटलं की त्यांनी जी भूमिका त्यांना दिली होती त्यांनी अतिशय छान उठवली. सर्वच कलाकारांचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला खूप सदिच्छा. ही शॉर्ट फिल्म खूप ठिकाणी जाईल आणि खूप ठिकाणी ते नक्की जे विजेते ठरेल. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर लक्ष्मी चित्रपटात एक महत्वाची भूमिका साधणारी बिहाइंड द कॅमेरा जे आहे कॉस्ट्युम डिपार्टमेंट, ते कोमलने चोखपणे सांभाळलेलं आहे. थँक्यू. जे काही लक्ष्मीचं कॉस्ट्युम आहे A to Z ते या मॅडमने प्रॉपर सांभाळलेलं आहे. तर कोमल, कसं वाटलं लक्ष्मीला बघून? मला छान वाटलं. आता प्रेक्षकांना कसं वाटतंय, मग सध्या तुला कसं वाटलं? तू पण त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. मला चांगलंच वाटलं. मीच कास्टिंग केले, मी सगळे गोष्टी केले, बट आणि अजून एक महत्वाचं म्हणजे कॉस्ट्युम फक्त मी एकटीने नाही केलेला, तर माझ्यासोबत पर्चेसिंग जे काही आहे करताना फ्रीवर ते सगळं केलेलं आहे चंद्रकांत देवगरे यांनी, जे की मेकिंग करत होते. सध्या ते त्यांचं मेडिकल इश्यूमुळे. आणि ऑन सेट माझ्यासोबत होता माझा असिस्टंट योगेश चव्हाण कोल्हापूरचा, जो की आता सध्या तो पण हॉस्पिटलमध्ये आहे. दोन्ही माझे असिस्टंट हॉस्पिटलमध्ये, पण त्या दोघं होते, त्यामुळे मी कॉस्ट्युम छान पद्धतीने करू शकले आणि सगळ्यांनी मला खूप छान मदत. थँक्यू. सो मच. लक्ष्मी चित्रपटात अजून एक छोटीशी भूमिका करणार आहे अर्चना मॅडम. एक छोटासा रोल होता, इम्पॉर्टंट रोल होता. तर मॅडम, कसं वाटलं लक्ष्मीची जर्नी? लक्ष्मी पिक्चर बघून कसं वाटलं? नाही, प्रचंड छानच आहे, प्रश्नच नाही. ऍक्च्युली आपण ती जनजागृती केलेली आहे. लेडीजवरती कसे अत्याचार होतात बाळ नाही झालं तर, आणि अत्याचार होतात पण ते का होतात आणि कशासाठी होतात हे पण दाखवलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं आपण एक तिथे मेसेज पण दिलेला आहे. यामध्ये फक्त लेडीजचाच प्रॉब्लेम नसतो, मेडिकल इश्यू हा लेडीजचाच नसतो, तर तो जेंट्सचा देखील असू शकतो, हे आपण क्लिअर त्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ही जनजागृती फार महत्वाची आहे, कारण अजूनही या युगामध्ये देखील अजूनही बऱ्याच ठिकाणी लेडीजला प्रॉब्लेम येतो. खूप ठिकाणी खेडेगाव असू दे, बऱ्याच आउटसाईडला आपण पाहतो तिथे लेडीजला प्रॉब्लेम्स येतो बाळ नाही झालं तर. ती एक आपण छान जनजागृती केलेली आहे आणि सर्व ऍक्टर्स तर बेस्टच आहेत.
आणि ह्याचं सर्व श्रेय मी सुमुखला देतीये. सुमुखने आमच्या सर्वांचं कास्टिंग केलेलं आहे. अक्षरशः एका फोनवरती त्यांनी बोलवलं आणि आमचं लगेच कास्टिंग केलं. थँक्यू सो मच सुमुख. आमचे डायरेक्टर पण बेस्ट आहे, प्रोड्युसर छानच आहे, डायरेक्टरनी तर कमालच केलेली आहे, अप्रतिम. ती कमाल आम्ही कधीही विसरू शकत नाही. इतकी छान त्यांनी स्टोरी तयार केलेली आहे आणि ती सर्वांना आवडलेली आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. तर आता आपल्या सोबत आहेत मिस्टर चेतन अरुण. चेतन अरुण फिल्मचे ओनर, डिरेक्टर आहेत, स्वतः रायटर आहेत. सर, तुम्हाला कसं वाटलं लक्ष्मी चित्रपट? चित्रपट सुंदर होता, कथानक त्याचं फार छान केलं होतं. त्याच्यानंतर स्टोरी अतिशय गंभीर विषयावर ही स्टोरी होती आणि ज्या ज्या ऍक्टर्स लोकांनी काम केलं त्याच्यात त्यांनी पूर्णपणे ती पूर्ण एनर्जी लावून त्या चित्रपटाला, म्हणजे तो चित्रपट नाहीये, ती एक वेगळी दुनियाच आहे, रियालिटी आहे ती. आणि आपले सुमुख सर जे कास्टिंग डायरेक्टर आहेत त्यांनी व्यवस्थित ते चेहरे बरोबर त्या कथा, ती जी कथा आहे त्या कथेवाईज ते चेहरे बरोबर त्या पात्रांना दिले. त्यासाठी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि छान होता चित्रपट. थँक्यू सो मच.